हा सतीश. मनीष भाऊ नमस्कार. अरे नमस्कार, माफ कर मला. आज काय झालं, सकाळी हिअरिंग होती माझी, 3.25 तास मीटिंग झाली कलेक्टर साहेबांची आणि आमची. बर. पीक विम्याच्या संबंधाने सुनावणी होती, पूर्ण राज्य पातळीवरून इथं अधिकारी आले होते. अच्छा 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 अच्छा. मी तर तुला हे म्हणत होतो की प्रत्यक्ष या विषयावर तू इंटरव्ह्यू कव्हर करायला पाहिजे, कलेक्टरचंही ओपिनियन घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा 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 अच्छा. आणि नाही. एका ऍक- शेतकऱ्याचं त्या विषयाच्या अनुषंगाने काय मत आहे हे पण तू जाणून घ्यायला पाहिजे. माझं नाही, दुसऱ्याही शेतकऱ्याचं घेतलं तर चालते. नाही नाही, नक्कीच नक्कीच, काही विषय नाही आहे. मी ऍक्च्युली पुण्याला होतो मनीष भाऊ. बरं बरं. आणि हो, मी तुम्हाला फोन यासाठी केला हा हा. की महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय हे आपणास पुरतं ठाऊक आहे सर्वच. आणि बरं आज बरं. जी कंडिशन आहे खासदारांची, हो जे तर जसे आपले संजय भाऊ देशमुख सुद्धा आहेत, हो. आणि शिक्कामोर्तब जवळपास झाल्यासारखं आहे. बरोबर. आणि तुम्हीही त्यांना काही काही ठिकाणी समर्थन केलं आहे. एक हम्म. शेतकरी नेते म्हणून आपण या गोष्टीकडे कसे बघता? हो. मी या विषयावर डायलॉग नाही करणार. अच्छा. नाही, त्याचं कारण असं आहे हम्म. की हा विषय राजकीय आहे आणि मी मी व्यक्तीच अराजकीय आहे. बरं. आपण मुद्दा असाही घेतो की यवतमाळ वाशिम लोकसभेचे तुम्ही मतदार म्हणून या गोष्टीकडे कसे बघता? मतदार म्हणून जर म्हटलं तर त्याची वेगळी भूमिकेतनं जावं लागेल मला. हम्म. पण मला वाटतं खऱ्या अर्थानं जो मॅन्डेट त्यांना जनतेने दिला होता तो त्यांच्या पक्षाकडे पाहून आणि इतर काँग्रेस असेल, हम्म. रिपाई असेल, शेतकरी संघटना असेल, आम्ही त्यांना म्हणजे पूर्ण वाशिम आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही हम्म. हम्म. खूप म्हणजे त्यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या, त्यांना मतदान करण्याचं शेतकऱ्यांना आव्हान केलं. हम्म. आणि लोकसभा ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर व्हावं असा आग्रह धरूनच आम्ही त्यांच्या पाठीशी होतो आणि त्यांनी देखील संसदेमध्ये चांगल्यापैकी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून लावले होते. 0 मध्ये त्यांनी एचटीबीटी असेल किंवा किसान सन्मान असेल, पीक विम्याच्या संबंधाने असेल, वेळोवेळी त्यांनी जिल्ह्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून त्यांनी रिप्रेझेंट केलेली आहे. बर. आता त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं जर झालं तर ते एखादा राजकीय नेताच त्याच्यावर हे भाष्य करू शकतो की त्यांनी असा निर्णय का घेतला असावा. पण मला एक मतदाता म्हणून हम्म. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज जे जिल्ह्यामध्ये त्यांना घेऊन जे चर्चा चालली आहे. नाही मनीष भाऊ, मला तुम्हाला काय बोलायचं आहे की हं, आज जे महाराष्ट्राचं राजकारण आहे त्यातल्या त्यात आपल्या लोकसभा यवतमाळ आणि वाशिमचे आपले संजय देशमुख जे खासदार आहेत, एक हं, हं. मतदार म्हणून आपण असा जर का कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार जर का लोक त्यांना मताधिक्याने निवडून देतात आणि तो कुठेतरी 2-3 वर्ष झाले आणि त्याच्यात मग सांगण्यात येते की आम्हाला विकासासाठी निधी मिळत नाही म्हणून आम्हाला पक्ष परिवर्तन करावं लागते. मतदार म्हणून तुमची भूमिका काय, यावर मी अजूनही ठाम आहो. यावर मला थोडंसं उत्तर पाहिजे तुमच्याकडून. नाही, मतदाता म्हणून मला वाटतं की आता खरं तर त्यांनी अशी भूमिका काय घेतली असावी हे त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. पण मला मतदाता म्हणून हम्म. असं वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थानं असं निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं आणि अभिप्रेत पण नव्हतं. हम्म. आम्हाला हम्म. तरी नव्हतं किमान. कारण आम्ही ज्या विचारसरणीचे होतो, कारण आम्ही शेतकरी संघटनेनी त्यांना ओपनली समर्थन दिलं होतं, ओपन. हम्म. 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 आणि सध्या लोकशाहीमध्ये सत्तेत बसलेलं जे मोदी शासन आहे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे महायुतीचं शासन आहे, हम्म. हम्म. हे शेतकरी द्रोही आहे. आणि आम्हाला वाटलं होतं एक आशेचं किरण होतं संजय देशमुख, हम्म. की ज्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्याचे प्रश्न विधान आपल्या संसदेमध्ये ते प्रश्न चर्चेला गेले होते आमचे. हम्म. त्यांनी तिथं केंद्रामध्ये जाऊन एचटीबीटीच्या संबंधाने बरेचसे प्रश्न मार्गी लावले आमचे. एक. केंद्रामध्ये आम्ही आमच्या इथल्या शिष्टमंडळाला त्यांनी तिथं याला बोलवलं होतं दिल्लीमध्ये. हम्म. 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 आणि अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाला घेऊन केंद्रीय कृषी मंत्री असेल यांना अनेकदा त्यांनी चर्चा घडवून आणल्या. हम्म. पण एक मतदाता म्हणून मला वाटतं की आज जे राज्यामध्ये जे चाललेलं आहे ते लोकशाहीचं मूल्य न मानणारं शासन सत्तेत बसलेलं आहे. तुम्ही आता एका मिनिटाआधी म्हणले की भाजप हे शेतकरी द्रोही आहे. हो ना. तुम्हाला हेही म्हणायचं आहे की फोडाफोडीचं राजकारण भाजपाचा हात अत्यंत आहे? गलिच्छ गलिच्छ म्हणजे जे हम्म. चाललेलं हम्म. आहे त्याचा किस्सळ येतोय आता. म्हणजे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं फोडाफाडीचं राजकारण करून एक नवीन पायंडा या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं हे पुरोगामी महाराष्ट्र. हम्म. हम्म. आणि इथं
अशा पद्धतीचं राजकारण या कधी म्हणजे मागच्या कालखंडात झालेलं नाही. हे नवीन संस्कृतीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या शासन काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आपली प्रतिष्ठा हम्म, अ, हम्म, 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 अबाधित ठेवण्यासाठी किंवा पक्षवाढीसाठी जे काही धोरणं आखवल्या जात आहेत आणि लोक निवडणुकीला जेव्हा सामोरे जातात तर त्यांना लोकांना प्रलोभन दिलं जातं, महिलांना लेक लाडकी बहीण म्हणून त्यांना संबोधून त्यांना म्हणजे हम्म, 1500 रुपयाचं आमिष देऊन मतपत्रात पाडून घेतायत. म्हणजे अशा पद्धतीनं हम्म, आमिषाला बळी पाडून मतदात्यांचं हे अवमान आहे आणि मतदात्याला त्यांनी गृहीत धरलेलं आहे. खरं तर हीच मोठी एक शोकांतिका आहे. म्हणून बर. मला वाटतं की हे झालेलं जो निर्णय आहे हम्म, या विषयाकडे जर मी संजय देशमुख साहेबांसाठी हा विषय नाही आहे, हा हम्म, संबंध हम्म, महाराष्ट्रामध्ये आज जे चाललेलं आहे हम्म, हम्म, म्हणजे मागच्या वेळेला जे त्यांनी आमदार फोडले ते गुवाहाटीला घेऊन गेलेत आणि जे उघड्या डोळ्यांनी हे महाराष्ट्रानं सगळं अनुभवलेलं आहे. हम्म, हम्म, आणि अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही एका विचाराची पक्षनिष्ठा जपायची आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण दुसऱ्या पक्षात जाऊन बसायचं, मला वाटतं हे कुठंतरी त्या विचाराशी तडजोड करून मतदात्यांना बाजूला सारून तुम्ही जे हे भूमिका घेता याला जनता सहज लोकांना हे सगळं पचनी पडेल असं मला नाही वाटत आता. बर. आणि आणि हे आवडलेलं नाही, हे खरंच हे हा हा लोकांना आवडलेलं नाही. बर. विषय काय हो झाला, फोडाफोडीचं राजकारण याची सुरुवात ही निश्चित महाराष्ट्रापासून चालू झाली आणि हो भारतामध्येही बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ती घटना ऐकायला मिळाल्या. पण हो हो आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहे, त्यातल्या त्यात वेद मीडिया चॅनल हे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मला हा हो एक प्रश्न विचारायचा आहे की आपले आमदार हो इंद्रनील नाईक, त्यानंतर पालकमंत्री संजय भाऊ हो राठोड आणि खासदार आता संजय भाऊ देशमुख, अ, हम्म, आपला पीक विमा यवतमाळला मिळाला नाही. तर हो. यासाठी यांनी तिघांनी काही प्रयत्न केले का? तुमची प्रखर भूमिका म्हणजे स्पष्ट मत मांडावं अशी माझी इच्छा आहे. आज दिनांक 22/6/2026 ला मी हम्म, कलेक्टर ऑफिसला आज आमची जवळपास 3.25 तास सुनावणी झाली या विषयाच्या अनुषंगाने. विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी या मीटिंगला आज बैठकीला उपस्थित होते. हम्म, दुःख या गोष्टीचं वाटतं की जेव्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमध्ये आणि ओल्या दुष्काळाने अवघ्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला, मुख्यतः महागाव असेल, उमरखेड असेल, पुसद असेल, यामध्ये पशुहानीसह हम्म, मानवहानी झाली महागाव तालुक्यामध्ये. हम्म, आणि शासन निकषामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला आणि अतिवृष्टीची आपल्याला मदत मिळाली. पैसेवारी आणेवारी 50 पैशाच्या आत निघाली. शासनाच्या निकषामध्ये इथं दुष्काळ जाहीर झाला ओला. आणि असं असताना जर 5 वर्षाच्या मागच्या उमरटा उत्पादनाचा आधार घेऊन सरासरी उत्पन्न काढून हम्म, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संबंधाने त्यांनी हम्म. हा पीक विमा नाकारलेला आहे. आणि याच्यासाठी सॅटेलाइट सर्वेचा अजून सर्वे त्यांचा बाकी आहे. दोन्ही ते क्लच करून एरिया अप्रोचचा येणारा उमरटा उत्पादनाचा आधार घेऊन ते सरासरी उत्पन्न काढून ते आपल्याला ते या समोरच्या कालखंडामध्ये ते केंद्रीय मंत्र्यांची असेल किंवा मुंबईला कृषी मंत्र्याची इथून एक प्रशासकीय वर्ग त्यांच्या मंडळ भेटीला जाणार आहे आणि तिथं त्यांची ते नाही, प्रशासकीय मनीष भूमिका. भाऊ, आलं 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 मी माझा येतोय प्रश्न, तिथंच हा, येतोय. ओके ओके ओके, हा आलोय तिथंच आलोय. हा हा. तर या विषयाच्या संबंधाने खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री हम्म, तेव्हा याच्यावर मी 12/1/2025 ला याच्यावर मी पुसदला SD ऑफिस मध्ये आम्ही याच्यावर बैठक घेतली. हम्म, खऱ्या अर्थानं दर महिन्याला याच्यामध्ये बैठक घेणं या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अपेक्षित असतं. हम्म, पण दुर्दैवाने राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक जे वसंतराव नाईक साहेबांचा विचाराचा वारसा चालवतात असं ते वारंवार म्हणतात. हम्म, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कधी या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सिरियसनेसनं पाहून कधी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलेला नाही. यांची अनास्था हे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे. हम्म, आज शेतकऱ्याच्या दुरावस्थेला हम्म, जिल्ह्यातील 3ही मंत्री जबाबदार आहे. यांची निष्क्रियता या न मिळालेल्या पीक विम्याला जबाबदार आहे. कारण यांनी जर वेळोवेळी आढावा बैठक घेतली असती, डेटा संकलनाचं आरसी काम जर कंप्लीट झालं असतं आणि प्रशासनाचं पीक विमा कंपनीशी जर वेळोवेळी चांगलं समन्वय असतं हम्म, आणि याच्यामध्ये जे शासनाचे धोरण आडवे येत आहे आज, आणि तुम्ही ब्रिटिशकालीन अमेंडमेंट मध्ये ते शेतकऱ्याला पीक विमा नाकारताय. ब्रिटिशाला जाऊन वर्ष झाले आणि त्याचे कायदे आजही ते अस्तित्वात आहे. आमचं म्हणणं हे आहे की चालू खरीप हंगामामध्ये नुकसान झालं तर तुम्ही त्या शेतपातळीवरचं आलेल्या नुकसान आणि शासकीय
एजन्सी कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांच्या निष्कर्षामध्ये आणि यांच्या प्रत्यक्ष नोंदीमध्ये आलेल्या पीक नुकसानीचा अहवाल घेऊन तुम्ही ते पंतप्रधान पीक विमा अश्युअर केला पाहिजे. कारण सुरक्षेची हमी नैसर्गिक आपत्तीमध्ये NDRF असेल, SDRF असेल, याच्या माध्यमातून ते आपल्याला गॅरंटी देत असते. आणि जर पिकाचं नुकसान होऊन जर आपल्याला पीक नुकसान मिळत नसेल तर या जिल्ह्यामधल्या मंत्र्यांची म्हणजे यांची नेमकी या जिल्ह्याला गरज काय? आणि केवळ मताचा जोगवा पदरी पाडण्यासाठी हे लोक शेतकऱ्यांना केवळ भाषणातच यांना शेतकरी आठवतो आणि मतदानाच्याच वेळी शेतकरी आठवतो. आणि आता खऱ्या अर्थानं शेतकरी या पुढच्या कालखंडात यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं एकूण या सगळ्या घटनाक्रमासाठी आज जो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेला, याला सर्वस्वी याची नैतिक जबाबदारी इथल्या स्थानिक पालकमंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी आणि दुसरे कॅबिनेट मंत्री अशोकराव उईके साहेबांनी घ्यायला पाहिजे. आणि हे शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल यासाठी त्यांनी शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांना घेऊन, त्यांनी कृषी मंत्र्याला घेऊन हिअरिंग लावून तिथे सुनावणी घेऊन आपल्या जिल्ह्याला पीक विमा कसा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. अन्यथा या जिल्ह्यामध्ये आम्ही 17 गावाचा ठराव घेऊन असं ठरवलेलं आहे की यांना जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही, यांना फिरणं कठीण करून टाकणार. आणि देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की आम्ही हे शेतकरी हिताचं धोरण राबवणारं हे शासन आहे, आणि दुसरीकडे तुम्ही कृषीद्रोही धोरण घेऊन शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्हा अवघ्या महाराष्ट्रामध्ये. मनीष भाऊ, मी ऍक्च्युली ना आता निलेश भाऊ नाईक यांची प्रतिक्रिया घेतली, नितीन भाऊ भुतडा यांचीही घेतली आणि मी तुमचीही घेतो. माझा एक प्रश्न असा आहे की यवतमाळ जिल्हा हा वगळला का गेला? कारण सातत्याने तुम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत, आम्ही सोशल मीडियावर बघत आहोत, विविध माध्यमातून बघत आहोत. याचं कारण काय आहे? शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी सातत्याने या विषयाकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहतो. आणि याच्यामध्ये आता सर्वात मोठी अडचण ही येऊन राहिली की यांनी जे शासनानं काय केलं, शेतकऱ्याला कुठेही विश्वासात न घेता यांनी 3 ट्रिगर त्याच्यामधनं काढून टाकले, जे प्रत्यक्ष शेतकऱ्याला हस्तक्षेप करण्याची संधी देत होते. जर समजा उदाहरणार्थ दर की माझं शेतामध्ये नुकसान झालं अतिवृष्टीने आणि मी कंपनीकडे 72 तासाच्या आत त्यांना इंटिमेशन दिलं आणि त्या इंटिमेशनाच्या आधारावर ते कंपनीचे लोक यायचे आणि ते पंचनामा करायचे आणि त्या माध्यमातून ते त्याचं नुकसान ते टक्केवारीमध्ये तिथंच जागेवर स्पॉट पंचनामा करून ते अधोरेखित करायचे. पण दुर्दैवानं ते 3 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचा जो कंपनीशी जो समन्वय होता हा हस्तक्षेपच शासनानं कमी केला. त्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण ही आली की या 3 ट्रिगर मध्ये त्याच्यामध्ये एक पोस्ट हार्वेस्टिंग असेल, काढणी पश्चात हे, आणि त्याच्यामध्ये एक दुसरं असेल की जे आपल्याला प्रायोरिटीनं त्यांना आपण इंटिमेशन देऊन आपल्या पीक नुकसानीबाबत त्यांना अधिसूचना द्यायचो ते, आणि एरिया अप्रोचचा जो विषय होता ना, तो एरिया अप्रोचचा विषय यांनी आता हवामान आधारित 50% आणि 50% ती म्हणजे क्लायमेट रेजिमेंटच्या आधारावर हे सगळं विषय घेतलेला. त्याच्यामुळे सर्वस्वी जबाबदार पीक योजना कंपनी आहे का सरकार आहे? नाही, सरकार शेवटी म्हणजे शासनाचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण. धोरण तर शेतकऱ्यासाठी शासन घेतोय ना. मग हे कंपनी हिताचं, हे अदानी अंबानीचं भलं करण्यासाठी हे शेतकऱ्याला हे फासावर लटकवण्याचं काम हे शासन करतंय. म्हणजे शेतकरी मेला काय, जिवंत राहिला काय याच्यासाठी ते हे नाही. आणि मरता येत नाही म्हणून जगावं लागतं शेतकऱ्यांना. जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी आज आशेनं या सगळ्या राज्यकर्त्यांकडे बघतोय. आणि तुम्ही खोटी सहानुभूती व्हिडिओच्या माध्यमातून दिली. पालकमंत्र्यांनी काय म्हटलं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि पीक विमा मिळवून देतो. आणि ज्या कोणी एखादा भाजपचा कार्यकर्ता असेल त्यांनी व्हिडिओ टाकून म्हटलं होतं की मी या बावनकुळेला बोलतो, याला म्हणतो, त्याला म्हणतो. तुम्ही फोटो काढले, खोटी सहानुभूती मिळवली, ते विषय विसरले. आज कोणाच्याही तोंडातून ते ब्रशशब्द निघत नाही आहे. मोठी शोकांतिका आहे जिल्ह्यामध्ये. म्हणून मला वाटतं की हे शासनाने नवीन पॉलिसी इम्प्लिमेंट करून नवीन धोरण आखायला पाहिजे. पीक विम्याच्या संबंधाने एक नवीन मॉडेल तयार करायला पाहिजे, जेणेकरून ते शेतकऱ्याच्या हिताआड येता कामा नये. नाहीतर अन्यथा याच्यामध्ये शेतकरी कायम नैसर्गिक आपत्तीमध्ये उद्ध्वस्त होत राहील. अगदी बरोबर. येस. चालेल मनीष भाऊ. आणि एक लास्ट प्रश्न घेऊ आणि आपण पूर्ण विराम देऊ. येस. या समोर तुमची भूमिका जर का अंमलबजावणी नाही झाली तर काय राहील? आज आम्हाला कलेक्टर साहेबांनी आमच्या सूचनेचा सन्मान करून आमच्या सर्व सूचना रेकॉर्डवर घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्याकडे आणि कृषी मंत्र्याकडे ते पाठवणार आहेत आणि त्याचा फीडबॅक घेणार आहे. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिले की जर समजा उद्याच्याला हा यवतमाळ जिल्हा गत वर्षीच्या 2025-26च्या खरीप हंगामाला
हम्म. पीक विम्यापासून जर वंचित राहिला तर शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेवर, हम्म. प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांनी बहिष्कार का टाकू नये? आणि तुम्ही हम्म. शेतकऱ्याचा विश्वासघात केलेला आहे, हम्म. तुम्ही शेतकऱ्याचं कायम शोषण केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही या पीक विमा योजनेवर बहिष्कार टाकून आम्ही याचा निषेध करणार. ओके, चालेल. चला, खूप खूप चालेल. धन्यवाद मनीष भाऊ. ओके 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 थँक्यू. हा.